नमस्कार, एबी स्टार न्यूज देख रहे हैं आप और मैं हूं आपके साथ सोहन सिंह। कर्नाटक में इस साल विधानसभा चुनाव होने हैं। विधानसभा चुनाव में ज्यादा वक्त नहीं बचा है और इस बीच विधानसभा चुनाव से पहले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कर्नाटक पहुंच गए हैं। आपको बता दें कि इस साल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का ये छठा कर्नाटक दौरा है और विधानसभा चुनाव के लिहाज से इस दौरे को बेहद ही अहम माना जा रहा है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कर्नाटक में एक जनसभा को संबोधित कर रहे हैं। क्या कुछ कह रहे हैं, चलिए सुनते हैं। ಈ ಪ್ರಯಾಣದ ದೂರವನ್ನ ಕೇವಲ 1.5 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತದೆ। ಇದರ ಕಾರಣಕ್ಕೆ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಆರ್ಥಿಕತೆಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ವೇಗವು ಹೆಚ್ಚುತ್ತದೆ। ये एक्सप्रेसवे रामनगर और मंड्या से गुजर रहा है। यहां भी कई ऐतिहासिक धरोहर मौजूद है। इन शहरों में भी पर्यटन की संभावना बढ़ जाएगी। इससे मैसूरू तक पहुंचना आसान तो होगा ही, साथ ही मां कावेरी की जन्मस्थली की बरसात में लैंडस्लाइड के कारण वेस्टर्न घाट में बेंगलुरु का रास्ता अक्सर बंद हो जाता है। इससे इस क्षेत्र की पोर्ट कनेक्टिविटी प्रभावित होती है। मैसूरू कुशलनगर हाईवे के चौड़ीकरण से ये समस्या भी दूर हो जाएगी। अच्छी कनेक्टिविटी के चलते इस क्षेत्र में इंडस्ट्री का भी विस्तार बहुत तेजी से होगा। ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ, ಮಳೆಗಾಲದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟಗಳಲ್ಲಿ ಭೂಕುಸಿತದ ಕಾರಣಕ್ಕೆ ಬೆಂಗಳೂರು ಮಂಗಳೂರು ರಸ್ತೆ ಆಗಾಗ ಬಂದ್ ಆಗ್ತದೆ। ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬಂದರಿನ ಜೊತೆಗಿನ ಸಂಪರ್ಕ ಈ ಕಾರಣಕ್ಕೆ ಪ್ರಭಾವಕ್ಕೆ ಒಳಗಾಗ್ತದೆ। ಮೈಸೂರು ಕುಶಾಲನಗರದ ಹೈವೇಯ ಅಗಲೀಕರಣ ಈ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ದೂರ ಮಾಡುತ್ತದೆ। ಒಳ್ಳೆಯ ಸಂಪರ್ಕದ ಕಾರಣಕ್ಕೆ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕೈಗಾರಿಕೆಯ ವಿಸ್ತಾರವು ಬಹಳ ವೇಗವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ। साल 2014 से पहले कांग्रेस की जो सरकार केंद्र में थी और मिलीजुली सरकार थी, भांति भांति लोगों के समर्थन से चल रही थी, उसने गरीब आदमी को, गरीब परिवारों को तबाह करने में कोई कसर बाकी नहीं छोड़ी थी। जो पैसा गरीब के विकास के लिए था, उसका हजारों करोड़ रुपए कांग्रेस की सरकार ने लूट लिया था। कांग्रेस को कभी गरीब के दुख दर्द से कोई फर्क नहीं पड़ा है। 2014ರ ಮೊದಲಿನ ಕೇಂದ್ರದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಗಳು ಬಡವರ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿಯೂ ಸಂವೇದನೆಯನ್ನ ತೋರಿಸಲಿಲ್ಲ। ಬಡವರ ದುಃಖ ನೋವುಗಳ ಪರಿಚಯ ಅವರಿಗೆ ಇರಲಿಲ್ಲ। ಕೇಂದ್ರದ ವಿಕಾಸಕ್ಕಾಗಿ ಬಡವರಿಗೋಸ್ಕರ ಕೊಟ್ಟಂತಹ ಸಾವಿರಾರು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಸರ್ಕಾರಗಳು ಲೂಟಿ ಮಾಡಿದವು। 2014 में जब आपने मुझे वोट देकर के सेवा का मौका दिया तो देश में गरीब की सरकार बनी। गरीब का दुख दर्द समझने वाली संवेदनशील सरकार बनी। इसके बाद भाजपा की केंद्र सरकार ने पूरी ईमानदारी से गरीब की सेवा करने का प्रयास किया। गरीब के जीवन से मुश्किल कम करने का लगातार प्रयास किया। 2014ರಲ್ಲಿ ನೀವು ಮತವನ್ನು ನೀಡುವುದರ ಮೂಲಕ ನನಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸೇವೆ ಮಾಡುವ ಅವಕಾಶವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ರಿ।
ಆಗ ದೇಶದಲ್ಲಿ ನಿಜವಾದ ಬಡವರ ಪರವಾದಂತಹ ಸರ್ಕಾರ ಅಸ್ತಿತ್ವಕ್ಕೆ ಬಂತು. ಬಡವರ ದುಃಖ ನೋವುಗಳನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವ ಸಂವೇದನಾಶೀಲ ಸರ್ಕಾರ ಬಂತು. ಇದರ ನಂತರ ಬಿಜೆಪಿಯ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಪೂರ್ಣ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯ ಜೊತೆಗೆ ಬಡವರ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಬಡವರ ಜೀವನದ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. गरीब के पास पक्का घर हो, गरीब के घर में नल से जल आए, उज्ज्वला का गैस कनेक्शन हो, बिजली कनेक्शन हो, गांव तक सड़कें बने, अस्पताल बने, इलाज की चिंता कम हो, इसे भाजपा की सरकार ने सर्वोच्च प्राथमिकता दी है. ಗರೀಬ್ ಬಡವನಿಗೆ ಸ್ವಂತ ಮನೆ ಇರಬೇಕು, ಮನೆಗೆ ನಲ್ಲಿ ನೀರಿನ ಸಂಪರ್ಕ ಇರಬೇಕು, ಅವನ ಬಳಿ ಉಜ್ವಲಾದ ಗ್ಯಾಸ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಬೇಕು, ವಿದ್ಯುತ್ತಿನ ಕನೆಕ್ಷನ್ ಬೇಕು, ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ರಸ್ತೆ ಬೇಕು, ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು ಆಗಬೇಕು, ಅವರ ಚಿಕಿತ್ಸೆಯ ಚಿಂತೆ ದೂರ ಆಗಬೇಕು. ಇದನ್ನ ಬಿಜೆಪಿಯ ಸರ್ಕಾರ ಸರ್ವೋಚ್ಚವಾದಂತಹ ಪ್ರಾಥಮಿಕತೆಯನ್ನ ಆದ್ಯತೆಯನ್ನ ನೀಡಿದೆ. बीते 9 वर्षों में भाजपा सरकार की योजनाओं से करोड़ों गरीबों का जीवन आसान हुआ है. कांग्रेस के समय में गरीब को सुविधाओं के लिए सरकार के पास चक्कर लगाने पड़ते थे. अब भाजपा की सरकार गरीब के पास जाकर उसे सुविधाएं दे रही है. जो लोग अब भी भाजपा सरकार की योजनाओं के लाभ से वंचित है, उन तक भी अभियान चला करके पहुंचा जा रहा है. ಕಳೆದ 9 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿಯ ಸರ್ಕಾರದ ಯೋಜನೆಗಳು ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಬಡವರ ಜೀವನವನ್ನ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಡವ ಸರ್ಕಾರದ ಯೋಜನೆಗಳಿಗಾಗಿ ಕಚೇರಿಗಳಿಗೆ ಸುತ್ತಾಟವನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಇವತ್ತು ಬಿಜೆಪಿಯ ಸರ್ಕಾರ ಬಡವನ ಮನೆ ಬಾಗಿಲಿಗೆ ಈ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ತಲುಪಿಸುವಂತಹ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಯಾರಿಗೆ ಬಿಜೆಪಿಯ ಸರ್ಕಾರದ ಯೋಜನೆಗಳ ಲಾಭ ಇನ್ನೂ ಸಿಗಲಿಲ್ಲವೋ ಅವರಿಗೂ ಈ ಅಭಿಯಾನದ ಮೂಲಕ ತಲುಪಿಸಬೇಕಾದಂತಹ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. भाजपा सरकार ने हमेशा समस्याओं के स्थायी समाधान को महत्व दिया. पिछले 9 वर्षों में देश में 3 करोड़ से अधिक गरीबों के घर बने हैं, जिसमें से लाखों घर ये हमारे कर्नाटका में भी बने हैं. जल जीवन मिशन के तहत कर्नाटका में लगभग 40 लाख नए परिवारों को नल से जल मिला है. ಭಾಜಪಾ ಸರ್ಕಾರ ಯಾವತ್ತಿದ್ದರೂ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಶಾಶ್ವತ ಪರಿಹಾರಕ್ಕೆ ಮಹತ್ವವನ್ನು ನೀಡಿದೆ. ಕಳೆದ 9 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ದೇಶದಲ್ಲಿ 9 ಕೋಟಿಗಿಂತಲೂ ಅಧಿಕ ಬಡವರಿಗೆ ಮನೆಗಳಾಗಿದ್ದಾವೆ. ಇದರಲ್ಲಿ ಲಕ್ಷಾಂತರ ಮನೆಗಳು ಈ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿಯೂ ಆಗಿದೆ. ಜಲ್ ಜೀವನ್ ಮಿಷನ್ನ ಮೂಲಕ ಕರ್ನಾಟಕದ 40 ಲಕ್ಷ ಹೊಸ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ನಲ್ಲಿಯ ನೀರನ್ನ ಮನೆಗೆ ತಲುಪಿಸಿದ್ದೇವೆ. हमारे देश में दशकों से सिंचाई के जो प्रोजेक्ट लटके थे वो भी तेजी से पूरे कर रहे हैं. इस साल बजट में केंद्र सरकार ने अपर भद्रा प्रोजेक्ट को 5,300 करोड़ रुपए देने की घोषणा की है. इससे भी कर्नाटका के एक बड़े हिस्से में सिंचाई से जुड़ी समस्याओं का स्थायी समाधान होने वाला है. ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ
ದಶಕಗಳ ಕಾಲ ನೀರಾವರಿಯ ಯೋಜನೆಗಳು ನೇತಾಡಿಕೊಂಡೇ ಇರುತ್ತವೆ. ಇದಕ್ಕೆ ವೇಗವನ್ನ ಕೊಡುವ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಈ ಬಾರಿಯ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಭದ್ರಾ ಮೇಲ್ದಂಡೆ ಯೋಜನೆಗೆ 5,300 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೊಡುವಂತಹ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದೆ. ಈ ಕಾರಣಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕದ ಬಹುದೊಡ್ಡ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನೀರಾವರಿಯ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಶಾಶ್ವತವಾದಂತಹ ಪರಿಹಾರ ಸಿಗಲಿದೆ. किसानों की छोटी छोटी समस्याओं को दूर करके भी भाजपा सरकार उनकी चिंता का स्थायी समाधान कर रही है. पीएम किसान सम्मान निधि के तहत कर्नाटका के किसानों के बैंक खातों में 12,000 करोड़ रुपए सीधे ट्रांसफर किए गए हैं. यहां मंड्या के भी 2.25 लाख किसानों के बैंक खातों में 600 करोड़ रुपए केंद्र की भाजपा सरकार ने भेजे हैं. ರೈತರ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೂ ಕೂಡ ದೂರ ಮಾಡುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಸರ್ಕಾರ ಶಾಶ್ವತ ಪರಿಹಾರದ ಮೂಲಕ ಮಾಡುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಪಿಎಂ ಕಿಸಾನ್ ಸಮ್ಮಾನ್ ನಿಧಿಯ ಮೂಲಕ ಕರ್ನಾಟಕದ ರೈತರ ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾತೆಗಳಿಗೆ 12,000 ಕೋಟಿಗಿಂತಲೂ ಅಧಿಕವಾದಂತಹ ಹಣ ನೇರವಾಗಿ ಅವರ ಖಾತೆಗೆ ಜಮೆಯಾಗಿದೆ. ಈ ಮಂಡ್ಯದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ 3.25 ಲಕ್ಷ ರೈತರ ಖಾತೆಗಳಿಗೆ 600 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಿಂತಲೂ ಅಧಿಕ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ನೀಡಿದೆ. वैसे मैं भाजपा की कर्नाटक की सरकार का एक और बात के लिए भी प्रशंसा करूंगा. पीएम किसान सम्मान निधि में केंद्र सरकार जो 6,000 रुपया भेजती है, कर्नाटका सरकार उसमें 4,000 रुपया और जोड़ देती है. यानी डबल इंजन सरकार में किसानों को डबल लाभ हो रहा है, उनकी समस्याओं का समाधान हो रहा है. ನಾನು ಒಂದು ಮಾತಿಗಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಅಭಿನಂದಿಸುತ್ತೇನೆ. ಪಿಎಂ ಕಿಸಾನ್ ಸಮ್ಮಾನ್ ನಿಧಿಯ ಜೊತೆಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ 6,000 ಜೊತೆಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ಸರ್ಕಾರವು 4,000 ರೂಪಾಯಿಯನ್ನ ಜೋಡಿಸಿ ನೀಡುತ್ತಿದೆ. ಈ ಕಾರಣಕ್ಕೆ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರದ ಕಾರಣಕ್ಕೆ ರೈತರಿಗೆ ಡಬಲ್ ಲಾಭ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅವರ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. कर्नाटका के सक्करे नगरा मधुर मंड्या के हमारे गन्ना किसानों को दशकों से एक और समस्या का सामना करना पड़ता था. गन्ने की पैदावार ज्यादा हो तो भी मुसीबत, गन्ना कम पैदा हो तो भी मुसीबत. इस वजह से चीनी मिलों पर गन्ना किसानों का बकाया सालों साल चलता रहता था. ಕರ್ನಾಟಕದ ಸಕ್ಕರೆಯ ನಗರ ಮಂಡ್ಯದ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರಿಗೆ ದಶಕಗಳಿಂದ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಯಾವಾಗಲೂ ಎದುರಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ. ಕಬ್ಬು ಬೆಳೆ ಹೆಚ್ಚಾದಾಗಲೂ ಸಮಸ್ಯೆ, ಕಬ್ಬು ಬೆಳೆ ಕಡಿಮೆಯಾದಾಗಲೂ ಸಮಸ್ಯೆ. ಈ ಕಾರಣಕ್ಕೆ ಸಕ್ಕರೆಯ ಕಾರ್ಖಾನೆಗಳ ಮೇಲೆ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರ ಅವಲಂಬನೆ ನಡೀತಾ ಇರ್ತಿತ್ತು. इस समस्या का कोई न कोई समाधान करना तो जरूरी था. किसानों के हित को प्राथमिकता देने वाली भाजपा सरकार ने एक रास्ता चुना, इथेनॉल का. हमने तय किया कि गन्ने से बनने वाले इथेनॉल का उत्पादन बढ़ाएंगे, यानी गन्ने की ज्यादा पैदावार होने पर उससे इथेनॉल बनाया जाएगा. इथेनॉल से किसान की आय सुनिश्चित की जाएगी. ಈ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಒಂದು ಪರಿಹಾರವನ್ನ ಹುಡುಕುವಂತದ್ದು ಅಗತ್ಯ ಇತ್ತು.
ರೈತರ ಹಿತಕ್ಕೆ ಪ್ರಾಥಮಿಕತೆಯನ್ನು ನೀಡುವಂತಹ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಒಂದು ಉಪಾಯವನ್ನ ಇಥನಾಲ್ ಉತ್ಪಾದನೆಯ ಮೂಲಕ ಹುಡುಕಿತು. ನಾವು ನಿಶ್ಚಯ ಮಾಡಿದೆವು, ಕಬ್ಬಿನಿಂದ ಉತ್ಪಾದನೆ ಆಗುವಂತಹ ಇಥನಾಲ್ನ ಉತ್ಪಾದನೆಯನ್ನ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಅಂದರೆ ಕಬ್ಬಿನಿಂದ ಹೆಚ್ಚಿನ ಉತ್ಪತ್ತಿಯನ್ನ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಇಥನಾಲ್ನ ಹೆಚ್ಚಿನ ಉತ್ಪಾದನೆ ಜೊತೆಗೆ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸುಸ್ಥಿರ अभिवृद्धि ಇದರಿಂದ साध्य। पिछले वर्ष ही देश की चीनी मिलों ने 20,000 करोड़ रुपए का इथेनॉल तेल कंपनियों को बेचा। इससे गन्ना किसानों को समय पर भुगतान करने में मदद मिली है। 13-14 के बाद से लेकर पिछले सीजन तक 17,000 करोड़ रुपए का इथेनॉल चीनी मिलों से खरीदा गया है। ये पैसा गन्ना किसानों तक पहुंचा है। ಕಳೆದ ವರ್ಷ ದೇಶದ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳಿಂದ 20,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯ ಇಥನಾಲ್ ಅನ್ನು ತೈಲ ಕಂಪನಿಗಳಿಗೆ ಮಾರಾಟ ಮಾಡಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರ ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಹಣವನ್ನು ಪಾವತಿಸುವುದಕ್ಕೆ ಸಹಾಯವಾಗಿದೆ. 2013-14 ನಂತರ ಕಳೆದ ಸೀಸನ್ ವರೆಗೂ 70,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯ ಇಥನಾಲ್ ಚೀನಾ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳಿಂದ ಕ್ರಯಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದೆ. ಈ ಹಣ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರಿಗೆ ತಲುಪಿದೆ. इस वर्ष के केंद्र सरकार के बजट में भी किसानों के लिए विशेष रूप से गन्ना किसानों के लिए अनेक प्रावधान किए गए हैं। शुगर कोऑपरेटिव्स के लिए 10,000 करोड़ रुपए की मदद हो, टैक्स में छूट हो, इससे गन्ना किसानों को लाभ होगा। ಈ ವರ್ಷವೂ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ರೈತರಿಗಾಗಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರಿಗೆ ಅನೇಕ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದೆ. ಸಕ್ಕರೆಯ ಸಹಕಾರಿ ಸಂಘಗಳಿಗೆ 10,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯ ಸಹಾಯಧನ, ತೆರಿಗೆಯಲ್ಲಿ ರಿಯಾಯಿತಿ, ಇದರಿಂದ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರಿಗೆ ಲಾಭವಾಗಲಿದೆ. हमारा देश अवसरों की धरती है। दुनिया भर के लोग भारत में अपनी संभावनाएं तलाश रहे हैं। 2022 में भारत में रिकॉर्ड विदेशी निवेश आया। इसका सबसे बड़ा लाभ ये हमारे कर्नाटका को हुआ। कोरोना काल के बावजूद कर्नाटका में लगभग 4 लाख करोड़ रुपए का निवेश हुआ है। ये डबल इंजन सरकार की मेहनत दिखाता है। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶ ಅವಕಾಶಗಳ ಭೂಮಿಯಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಿದೆ. ಜಗತ್ತಿನ ಎಲ್ಲ ಜನರು ಭಾರತದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಅವಕಾಶಗಳ ಹುಡುಕಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 2022ರಲ್ಲಿ ಭಾರತದಲ್ಲಿ ವಿದೇಶಿ ಹೂಡಿಕೆ ಬಂದಿದೆ, ದಾಖಲೆ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ. ಇದರ ದೊಡ್ಡ ಲಾಭ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಆಗಲಿದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಕೊರೋನಾ ಕಾಲದ ಹೊರತಾಗಿಯೂ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 4 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯ ಹೂಡಿಕೆ ಆಗಿದೆ. ಇದು ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರದ ಪರಿಶ್ರಮವನ್ನು ತೋರಿಸುತ್ತದೆ. कर्नाटका में आईटी के अलावा बायोटेक्नोलॉजी से लेकर डिफेंस मैन्युफैक्चरिंग तक हर सेक्टर का विस्तार हो रहा है। डिफेंस, एरोस्पेस और स्पेस सेक्टर में अभूतपूर्व निवेश हो रहा है। अब कर्नाटका इलेक्ट्रिक व्हीकल मैन्युफैक्चरिंग में भी तेजी से आगे बढ़ रहा है। ಕರ್ನಾಟಕದ ಮಾಹಿತಿ ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಹೊರತಾಗಿ
ಬಯೋಟೆಕ್ನಾಲಜಿಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಗೊಂಡು ರಕ್ಷಣಾ ಉತ್ಪಾದನೆಯಲ್ಲಿಯೂ ವಲಯದಲ್ಲಿಯೂ ವಿಸ್ತಾರವನ್ನು ವೇಗವನ್ನು ಪಡೆದಿದೆ. ರಕ್ಷಣಾ ವಲಯ, ವಿಮಾನ ವಲಯ, ಅದೇ ರೀತಿ ಬಾಹ್ಯಾಕಾಶಗಳ ವಲಯದಲ್ಲಿ ಅಭೂತಪೂರ್ವವಾದಂತಹ ಹೂಡಿಕೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ವಿದ್ಯುತ್ ವಾಹನಗಳ ತಯಾರಿಕೆಗೆ ಬಹಳ ವೇಗವನ್ನು ನೀಡಿದೆ. डबल इंजन सरकार के इन प्रयासों के बीच कांग्रेस और उनके साथी क्या कर रहे हैं? कांग्रेस के तो एक काम लिया है सर पे। कांग्रेस मोदी की कब्र खोदने का सपना देख रही है। कांग्रेस मोदी की कब्र खोदने में बिजी है और मोदी बेंगलुरु मैसूरू एक्सप्रेस वे बनाने में बिजी है। कांग्रेस मोदी की कब्र खोदने में व्यस्त है और मोदी गरीब का जीवन आसान बनाने में व्यस्त है। ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಈ ಎಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ? ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮೋದಿಯ ಸಮಾಧಿಯನ್ನ ಮಾಡುವಂತಹ ಕನಸನ್ನ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮೋದಿಯ ಸಮಾಧಿಯನ್ನ ಅಗೆಯುವಂತಹ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಬ್ಯುಸಿಯಾಗಿದ್ದರೆ ಮೋದಿ ಬೆಂಗಳೂರು ಮೈಸೂರು ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಅನ್ನ ಮಾಡುವ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಬ್ಯುಸಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮೋದಿಯ ಸಮಾಧಿಯನ್ನ ಮಾಡುವುದರಲ್ಲಿ ವ್ಯಸ್ತವಾಗಿದ್ದರೆ ಮೋದಿ ಬಡವರ ಜೀವನವನ್ನ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡುವುದರಲ್ಲಿ ವ್ಯಸ್ತರಾಗಿದ್ದಾರೆ. मोदी की कब्र खोदने का सपना देख रहे कांग्रेसियों को पता नहीं है कि देश की करोड़ों माताओं बहनों बेटियां, देश के लोगों का आशीर्वाद मोदी का सबसे बड़ा सुरक्षा कवच है। ಮೋದಿ ಅವರ ಸಮಾಧಿಯ ಅಗೆಯುವಿಕೆಯ ಕನಸನ್ನ ಕಾಣುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ದೇಶದ ತಾಯಂದಿರು, ಸಹೋದರಿಯರು, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು, ಈ ದೇಶದ ಮಹಾಜನತೆಯ ಆಶೀರ್ವಾದ ಮೋದಿಯ ರಕ್ಷಾ ಕವಚವಾಗಿ ನಿಂತಿದೆ. कर्नाटका के तेज विकास के लिए डबल इंजन सरकार जरूरी है। मैं फिर मंड्या की जनता का इस भव्य आयोजन के लिए, भव्य सत्कार के लिए, आपके आशीर्वाद के लिए हृदय से आपका आभार व्यक्त करता हूं। आप सभी को विकास के प्रोजेक्ट के लिए बहुत बहुत बधाई देता हूं। ಕರ್ನಾಟಕದ ಈ ವೇಗದ ವಿಕಾಸಕ್ಕೆ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರದ ಅಗತ್ಯ ಇದೆ. ನಾನು ಮತ್ತೆ ಮಂಡ್ಯದ ಜನತೆಗೆ ಈ ಭವ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಆಯೋಜನೆಗೆ ನಿಮ್ಮ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದಂತಹ ಸ್ವಾಗತಕ್ಕೆ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಾನು ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ನಮ್ಮೆಲ್ಲರ ವಿಕಾಸದ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ನಿಮಗೆ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದ. भारत माता की ಜೈ. भारत माता की ಜೈ. भारत माता की ಜೈ. भारत माता की बहुत बहुत धन्यवाद।